गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स इन ऑनलाईन लेक्चर्स. चला, इतिहासाचं आपण 10वीचा जो सिलेबस आहे तो 10वीच्या सिलेबसचा इतिहास आपण पाहतोय. इतिहासाचं पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या ठिकाणी मी तुम्हाला समरी लेक्चर देण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला इथे समरी लेक्चर देतोय म्हणून तर मी इथे तुमच्या समोर पॉइंट्स सगळे मांडलेले आहेत. कारण एका लेक्चरमध्ये किंवा कमीत कमी वेळामध्ये तुमच्या समोर संपूर्ण चॅप्टर मांडलं जावं किंबहुना संपूर्ण चॅप्टरचं अवलोकन करता यावं थोडंसं, या दृष्टिकोनातून मी पॉइंट्स समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण होता होईपर्यंत एका लेक्चरमध्ये संपूर्ण जे चॅप्टर आहे ते चॅप्टर लक्ष वेधण्याचा, त्या चॅप्टरकडे आपण लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. चला तर, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. प्रस्तुत वर्षी 10वीला जो ठेवलेला सिलेबसच आहे मित्रांनो, तोच मुळात लेखनशास्त्रावर अवलंबून असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत विचार न केल्यासारखा किंबहुना आतापर्यंत कसल्याही प्रकारे आपल्याला जाणीव नव्हती अशा प्रकारचा सिलेबस यावर्षी आपल्याला आलेला पाहायला मिळतो. त्यातलं पहिलं चॅप्टर आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. ओके, म्हणजे पाश्चात्य जगामध्ये म्हणजेच युरोपियन कंट्रीज मध्ये इतिहासाचं लेखन कशा प्रकारे झालेलं आहे याची चर्चा ही प्रस्तुत चॅप्टर मध्ये केल्या जात असते. बरोबर. तर बघा, त्याची प्रस्तावना कशा प्रकारची दिलेली आहे. गतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात, गतकाळात किंवा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची एक क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून इतिहासाचं संशोधन, इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचं लेखन केलं जात असतं. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया. काय म्हणते मित्रांनो, की गतकाळातल्या म्हणजेच भूतकाळातल्या काही घटना आहेत, त्या घटनांचं आपल्याला आकलन करून घ्यायचंय. आकलन करून घ्यायचं आहे म्हणजे त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि मित्रांनो, समजून जर घ्यायचं असेल, त्यांचं जर आकलन करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांची क्रमशः मांडणी करावी लागेल. म्हणजे एका सिक्वेन्सीने त्यांची मांडणी करावी लागेल. जर आपण त्याची क्रमशः मांडणी करत नसू तर ती गोष्ट आपल्या लक्षात येणार नाही. ओके, म्हणून क्रमशः एका सिक्वेन्सीने मांडणी करावी लागते. उगाच तुम्हाला 1857चा उठाव दिला, सरकार चळवळ दिली, उगाच सविनय कायदेभंग दिला, उगाच 1935चा कायदा दिला, असं कोणीकडच्या कोणीकडेही जर तुमच्या पुढे काही घटना मांडल्या तर तुम्हाला भारताचा इतिहास कळणार नाही. जर सिक्वेन्सीनच तो भारताचा इतिहास तुमच्या पुढे मांडला तर तो समजण्यासाठी मदत होऊ शकते. बरोबर. म्हणून क्रमशः संगती लावून घेणं अधिक गरजेचं आहे आणि तेव्हा त्याचं आकलन होऊ शकतं. म्हणून तर इतिहासाचं संशोधन केलं जातं, त्याच्यावर अभ्यास केला जातो आणि त्याचं लेखन केल्या जातं. ओके, आता बघा, लक्षात घ्या मित्रांनो, पुढे आपण पाहतो की वैज्ञानिक ज्या ज्ञान शाखा आहेत म्हणजे सायन्स फॅकल्टीज, त्या सायन्स फॅकल्टीज मध्ये जे उपलब्ध ज्ञान आहे त्या उपलब्ध ज्ञानाची आपल्याला विश्वासार्हता पडताळून पाहता येते. म्हणजेच त्याची सत्यता आपल्याला तपासून पाहता येते. सारी गोष्ट आहे, सपोज तुमच्याकडे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला माहित आहे. बरोबर. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला माहित आहे. मग न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कित्येक वर्षापूर्वी लावलेला आपल्याला माहित आहे. आज जर आपण कुठेही एखादी वस्तू वर फेकत असू तर ती खाली येणार आहे. बरोबर. आपण काल फेकली असती तरी वरची वस्तू खाली येणार होती. उद्या फेकत असू तरी पण वरची वस्तू खाली येणार आहे. म्हणजे कोणत्याही काळात तुम्ही वस्तू वर फेकली तर खाली येणार आहे. म्हणजे न्यूटनने मांडलेला सिद्धांत आहे, तो सिद्धांत खरा आहे. म्हणजे ती उपलब्ध माहिती खरी आहे, पडताळून पाहता येत आपल्याला असा प्रयोग करता येतो किंवा आपल्याला निरीक्षण पण करता येते की प्रत्येक गोष्ट ही खालीच पडते. बरोबर. मग कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही कालखंडात ती माहिती सत्य आपल्याला ठरवता येते किंवा सत्य आहे हे पडताळून पाहता येतं प्रयोग आणि निरीक्षणाच्या माध्यमातून. म्हणून वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला प्रयोग आणि निरीक्षण या दोन पद्धतींचा वापर करता येतो. बरोबर. जसं की हा प्रयोग तुम्ही इथे करा आणि हाच प्रयोग तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन करा. म्हणून तर सार्वत्रिक आणि सार्वकालिक कधीही करा, तेच निघणार आहे. बरोबर. हायड्रोजनचे 2 अणू प्लस ऑक्सिजनचा 1 अणू, पाणीच तयार होणार आहे. कुठेही करा जगाच्या पाठीवर आणि कधीही करा. बरोबर ना. म्हणजे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्यता आपल्याला त्याची पडताळून पाहता येत असते. पण प्रयोग व निरीक्षण ह्या ज्या 2 पद्धती आहेत ते आपण फक्त वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये वापरू शकतो. इतिहासातील माहिती पडताळून पाहण्यासाठी किंवा उपलब्ध ज्ञानाची तपासणी करण्यासाठी आपण पाहू शकत नाही. कारण मित्रांनो, इतिहासाचं उपलब्ध जे ज्ञान आहे ते पडताळून पाहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला प्रयोग करता येत नाही. कारण एखाद्या घटनेची पुनरावृत्ती करता येत नाही.
1757ला प्लासीचं युद्ध कसं झालं? आज घडून आणायचं का पुन्हा प्लासीचं युद्ध? त्याची पुनरावृत्ती करायची का? नाही ना, फुकट कित्येक तरी जीव जाते. बरोबर, म्हणून पुनरावृत्ती म्हणजे प्रयोग करता येत नाही. आणि राहिला निरीक्षणाचा विषय, म्हणून निरीक्षणासाठी तेव्हा आपण होतो का तिथे उपस्थित होतो का? नव्हतो. म्हणून आपल्याला प्रयोग आणि निरीक्षण ह्या पद्धती इतिहासाच्या संशोधनासाठी किंबहुना विश्वासार्हता पडताळून पाहण्यासाठी वापरता येत नाही. मग काय करायचं? मग इतिहासाचं जे उपलब्ध ज्ञान आहे किंवा जे उपलब्ध साहित्य आहे ते पडताळून जर पाहायचं असेल तर तुम्हाला अनेक तज्ञ लोकांची गरज भासते. जर तुम्हाला एखादा कागद मिळालेला आहे, जर तुमच्याकडे एखादा कागद मिळाला आहे तर हा कागद कधीचा आहे, या कागदाचा काळ, या कागदाचा प्रकार, याच्यावर असलेली अधिकारदर्शक मुद्रा म्हणजे स्टॅम्प म्हणू शकतो, प्लस याच्यावरची भाषा कोणती आहे, प्लस याच्यावरची लिपी कशा प्रकारची आहे, प्लस त्या लेखकाची शैली कशा प्रकारची, आपल्याला हे सगळं पाहू. सपोज एखादा तुम्हाला मराठाकालीन कागद सापडलाय असं तुम्हाला वाटतं, तर तिथे तुम्हाला लिपीचा अभ्यासक तज्ञ माणूस, त्या भाषेचा, कागदाचा जाणकार, बरोबर, स्टॅम्पचा किंवा त्या अधिकारदर्शक मुद्रेचा जाणकार, अशी अनेक तज्ञ लोकांची मदत घ्यावी लागेल. आणि मग खरंच हे कागद मराठाकालीन आहे का, काळ त्याचा तपासावा लागेल, प्रकार मराठाकालीन आहे का ते तपासावं लागेल, स्टॅम्प मराठा काळातला आहे का ते पाहावं लागेल, लेखनाची शैली ज्या लेखकाची ती मराठा काळातील लेखकांसारखी आहे का, बरोबर, ती लिपी तशी आहे का, ती भाषा ती आहे का, हे सगळं पडताळून पाहावं लागेल. आणि ज्यावेळेस हे पडताळून पाहिल्या जाईल त्याच्यानंतर तो कागद खरंच मराठाकालीन आहे असं म्हणावं लागेल. म्हणून ही सगळी अशा प्रकारची त्यांची विश्वासार्हता आपल्याला तपासून पाहता येते किंबहुना पडताळून पाहता येते. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मात्र तज्ञांची आवश्यकता असते. पण आणि याच्यासाठी पुरातत्व असेल, पुरातत्व खातं, वंशावळींचा अभ्यास करणारं लिपीशास्त्र, भाषा रचनाशास्त्र असेल, किंबहुना संग्रहालय वगैरे असतील, ग्रंथालय वगैरे असतील, अशा प्रकारच्या अनेक संस्था येतात. ह्या सगळ्या संस्था येतात, या सर्व संस्था, अशा प्रकारच्या अनेक संस्थांची मदत इतिहास संशोधनासाठी होते हे आपल्याला सांगता येईल. ओके, त्याच्यानंतर आता आपण इतिहास लेखन परंपरेकडे जातो. इतिहास लेखनाची परंपरा कशा प्रकारची सुरू झालेली आहे, कारण जे इतिहासाचं लेखन आहे ते काय डायरेक्टली झालं नाही. आता आपण पाहिलं की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची एक तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी कशा प्रकारे केल्या जात असते, बरोबर, त्याचं आकलन कशा प्रकारे करून घेतलं जात असते. तर भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी एका तर्कशुद्ध पद्धतीने, वास्तव पद्धतीने करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण इतिहास लेखन असं म्हणतो. आणि अत्यंत जिज्ञासूपणे, अत्यंत चिकाटीने ते इतिहासाचं लेखन करणारा जो व्यक्ती आहे त्या इतिहासाचं लेखन करणाऱ्या व्यक्तीला आपण इतिहासकार असं म्हणतो. ओके, तर तो इतिहासकार झाला. मग आता लक्षात घ्या, भूतकाळातल्या घटना भविष्य काळापुढे ठेवायच्यात किंवा वर्तमान काळापुढे ठेवायच्यात. मग एखादा जो इतिहासकार असतो त्या इतिहासकाराचा असून आयुष्य 100 वर्षाचं असेल, मग त्याच्या आयुष्यामध्ये त्याला शिक्षण घेण्यासाठी काही काळ लागेल ना, बरोबर. म्हणून एखाद्या इतिहासकाराला भूतकाळातील सगळ्याच घटनांच्या नोंदी घेऊन त्या भविष्य काळापुढे मांडणे हे शक्य होत नाही. मग तो करतो काय, तर त्याला लोकांपुढे काय ठेवायचं आहे याला अनुसरून तो भूतकाळातील घटना निवडत असतो. सपोज त्याला जर त्याचा जर राजकीय उद्देश असेल, म्हणजे त्याला राजकीय गोष्टी लोकांपुढे पोहोचवायच्या असतील, तर त्याला अनुसरून सपोज तो 1857चा राष्ट्रीय उठाव, बरोबर, किंवा 1857 स्वातंत्र्य समर, ही घटना तो घेईल आणि त्याच्यावर इतिहास लिही आणि तो लोकांपुढे ठेवेल. म्हणून एखाद्या इतिहासकाराला त्याच्या हयातीमध्ये भूतकाळातील सगळ्याच घटनांची नोंद घेऊन त्या वर्तमान काळातील लोकांना जाणीव करून देणे हे सहज शक्य होत नाही. मग तो काय करत असतो की काहीच घटनांची नोंद घेत असतो. मग त्याला लोकांपुढे काय ठेवायचं आहे याला अनुसरून तो भूतकाळातील घटना निवडत असतो. मग त्याने निवडलेली घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन, त्या इतिहासकाराने निवडलेली घटना आणि त्या इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन, ह्या ज्या दोन गोष्टी येतात, या दोन गोष्टी मिळून त्या लेखकाची शैली तयार होत असते, एक स्टाईल तयार होते. प्रत्येकाच्या लेखनाची एक वेगळी स्टाईल असते, एक वेगळी शैली असते. साधी आता मराठी साहित्यामध्ये घ्या ना तुम्ही, कुसुमाग्रज असेल आणि विंदा करंदीकर असतील, दोघं सारखेच लिहितील का? नाही, दोघाही लेखकांच्या लेखन शैलीमध्ये फरक असणार. लेखनाची शैली त्याला आपण म्हणतोय, बरोबर. वैचारिक प्रणाली कशी आहे आणि घटना तो काय घेतोय लिहिण्यासाठी यांना अनुसरून शैली ही वेगळ्या प्रकारची असणार आहे, बरोबर. म्हणून लेखकाची शैली त्याच्यावर ठरत असते, आपल्याला पाहायला लागते.
मग प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला माहित आहे, प्राचीन कालखंडामध्ये जगात कोणत्याही संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची कला अवगत नव्हती. मग प्राचीन कालखंडात कोणत्याही संस्कृतीत जर इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती किंवा तेव्हा लेखन कलाच माणसाला अवगत नव्हती, तर तेव्हा भूतकाळ जतन केला जात नव्हता का लोकांना भूतकाळाबद्दल जिज्ञासा आपुलकी नव्हती? तर होती. नक्कीच भूतकाळाबद्दल तेव्हा जिज्ञासा होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. पण तेव्हा जे लोक आहेत ते आपल्या पूर्वजांचे पराक्रम असतील, आपल्या रूढी परंपरा वगैरे असतील किंवा इतर काही घडामोडी असतील, याच्या सगळ्या गोष्टी येतात. त्या अनेक गुहा चित्रांमध्ये, काही गुफांमध्ये काही चित्र त्यांनी रेखाटलेली असतील, त्याचबरोबर काही कहाण्या सांगितलेल्या असतील, कथा सांगितल्या असतील, काही लोकगीतं असतील, काव्य असतील, पोवाडे असतील, याच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे पराक्रम, पूर्वीच्या रूढी परंपरा, काही घडामोडी, या ज्या सगळ्या घटना येतात त्या सगळ्या घटना काय केल्या जातात? जतन केल्या जात असतात. त्याच सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आपण आज इतिहासाचं साधन म्हणून वापरतो, हे आपल्याला माहिती. ओके, त्यानंतर आपण पुढे सरकतो मित्रांनो, की आधुनिक इतिहास लेखनाकडे. आधुनिक इतिहास लेखनाची आधुनिक इतिहास लेखन म्हणजे अलीकडच्या कालखंडात जे होतं इतिहास लेखन आहे ते 4 वैशिष्ट्यांनी युक्त असणं गरजेचं. पहिली गोष्ट, ही आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धत आहे ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि याची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने होते. शास्त्रशुद्ध आहे म्हणजे नियमबद्ध आहे, काहीतरी त्याला नियमावली आहे आणि योग्य प्रश्नांच्या मांडणीने त्यांची सुरुवात होत असते. ओके, दुसरा आहे जे सर्व प्रश्न असतात, हे जे प्रश्नांच्या मांडणीने आपण सुरुवात करत असतो, म्हणजे आधी प्रश्न तयार करायचे. जसा क्षेत्र भेटीला जात असताना प्रश्नावली तुमच्या समोर असते, बरोबर, तशा प्रकारचे प्रश्न. मग हे जे सगळे प्रश्न असतात, प्रश्न मानव केंद्रित असतात. प्रश्न कसे असतात? मानव केंद्रित असतात. म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घडामोडी, म्हणजे ह्या दैवी कल्पना नव्हे किंवा अद्भुत चमत्कार नाही येतात, तर ह्या कोणत्या तरी व्यक्तीकडून किंवा मानवाने घडून आणलेल्या घटना येतात. अशा प्रकारचा विचार करूनच प्रश्न तयार केला असतो, म्हणजे प्रश्न हा मानव केंद्रित असतो. पुढे तर्क सुसंगत मांडणी असते. या प्रश्नांची सोडवणूक करत असताना प्रश्नांची जी उत्तरे आपण शोधतोय त्या उत्तरांना योग्य आणि विश्वासार्ह अशा प्रकारचा पुरावा असतो. म्हणून त्या पुराव्याच्या आधारे केलेली जी मांडणी आहे ती मांडणी तर्क सुसंगत असते. म्हणजे लॉजिक तर लावल्या जातं पण त्याला पुरावा असतो, एक रिअल एव्हिडन्स त्याला मिळत असतो. पुढे आहे भूतकाळाचा वेध त्याच्यातून घेतला जातो. ज्या अशा प्रकारचं जे इतिहास लेखन होतं त्या इतिहास लेखनातून एकंदरीत जे भूतकाळ लिहिला जातोय म्हणजेच मानवाच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. भूतकाळातील मानवाच्या वाटचालीचा वेध कशा प्रकारचा होता तो घेतला जातो या इतिहास लेखनाच्या माध्यमातून. तर हे आधुनिक इतिहास, या 4 वैशिष्ट्यांनी युक्त जे इतिहास लेखन आहे त्यालाच आपण आधुनिक इतिहास लेखन असं म्हणतो. या आधुनिक इतिहास लेखनाची बीजे आपल्याला प्राचीन ग्रीक मध्येच रुजलेली पाहायला मिळतात. इसवी सन पूर्व जे 5वं शतक आहे, या इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस जो इतिहासाचा जनक म्हणून ओळखला जातो, या हिरोडोटसने एक ग्रंथ लिहिलेला होता. ग्रीक मधल्या 2 नगरराज्यांमध्ये जे युद्ध चालू होतं त्या युद्धाची वर्णन त्याच्यामध्ये केलेली पाहायला मिळतात, बरोबर. तर त्या इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये लिहिलेला जो तो ग्रंथ आहे त्याला त्याने द हिस्ट्रीज अशा प्रकारचं नाव दिलेलं होतं आणि तो ग्रंथ निपक्षपातीपणाचा होता, किंबहुना या 4 वैशिष्ट्यांवर उतरणारा होता आणि त्या ग्रंथाला त्याने द हिस्ट्री नाव दिलेलं होतं. म्हणून तो ग्रंथ आधुनिक इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेला पाहायला मिळतो किंवा त्याच्याशी नाते जुळवणारा दिसतो, बरोबर. आता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झालेला आहे आणि त्यातून इतिहास लेखनाची सुरुवात कशी झाली आपण युरोप आपण पाहतो की बदल हा युरोपमधून व्हायला लागलेला होता. युरोपमध्ये जर पाहिलं तुम्ही 18-19व्या शतकापर्यंत जर पाहिलं युरोपमध्ये, तर तिथे तत्वज्ञान विज्ञान या ज्या 2 शाखा आहेत यांचा खूप विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण मग 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये आपल्याला तत्वज्ञान, ईश्वर विषयक चर्चा, तत्संबंधी चर्चा याच्याविषयी जास्तीत जास्त चर्चा केल्या जात होत्या हे दिसून येतं. 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये ईश्वर विषयक चर्चा, तत्संबंधीचे ज्ञान याच्यावर चर्चा केल्या जात होती आणि त्याच्यातूनच तत्वज्ञानाचा विकास झाला होता. मग कालांतराने हळूहळू विज्ञानाचा विकास व्हायला लागलेला होता. मग हळूहळू डोक्यामध्ये विचारवंतांचा विचार येऊ लागलेला होता की आपण जर ऐतिहासिक वास्तव असेल किंवा सामाजिक वास्तव, ऐतिहासिक घटना असेल किंवा सामाजिक वास्तव असेल, हे खरंच काय आहे हे आपण पाहू शकतो, पडताळून पाहू शकतो. जर आपण जे विज्ञानाचा विकास झालाय ना
काय म्हटलं मी आता 18व्या शतकापर्यंत ईश्वर विषयक चर्चा होऊ लागली. 18व्या शतकाच्या पूर्वी काय होतं, युरोपात ईश्वर विषयक चर्चा जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये किंवा शिक्षणामध्ये ईश्वर विषयक चर्चा होत होती. दुसरी गोष्ट तत्संबंधी, म्हणजे तो सुद्धा एक तशाच विचार, ईश्वर वगैरे या अशा प्रकारच्या संकल्पना, तशा प्रकारची एक विचार प्रणाली आहे. आता मी जास्त बोलणार नाही. तत् नावाची एक संकल्पना असते, म्हणजे कोणीतरी आहे बाबा या सृष्टीचा करता धरता वगैरे अशी एक संकल्पना आहे. पुढे सर, म्हणून 18व्या शतकापूर्वी युरोपात किंवा विद्यापीठांमध्ये ईश्वर विषयक चर्चा तत्संबंधी चर्चा होत व्हायची. मग हळूहळू तत्वज्ञान व विज्ञान यांच्यामध्ये विकास व्हायला लागला. मग विचारवंतांना असे वाटू लागले की विज्ञान जे आहे त्या विज्ञानातील काही सिद्धांतांचा आपण फायदा घेऊन त्याचा वापर करून जे ऐतिहासिक वास्तव आहे किंवा ज्या सामाजिक घटना आहेत त्या शोधून काढू शकतो, त्याचा कसून शोध घेऊ शकतो. बरोबर, ही गोष्ट विचारवंतांच्या लक्षात यायला लागली होती आणि त्यातूनच मग अमेरिका असेल, युरोप असेल, या ठिकाणी तशी चर्चा व्हायला लागली. आणि मग त्यातून हळूहळू इतिहास लेखनाची गोष्ट पुढे यायला लागली. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता यायला लागली. पण नंतरच्या कालखंडामध्ये 1737 मध्ये पहिल्यांदा जर्मनीमध्ये गॉटिंगेन या ठिकाणी गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या गॉटिंगेन विद्यापीठामध्ये पहिल्यांदा इतिहास हा एक स्वतंत्र विषय म्हणून तिथे शिकवला जाऊ लागलेला होता. हळूहळू त्याचा प्रभाव करून इतर विद्यापीठांमध्ये तो शिकवला लागला आणि त्याचं लोन युरोपभर पसरलेलं दिसतं. हळूहळू संपूर्ण जगभर आज इतिहास हा अध्ययन आणि अध्यापन केला जातोय आणि एक महत्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, अगदी आपल्याला UPSC पर्यंत जायचं असेल तरी सुद्धा इतिहास हा खूप महत्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. ओके, पुढे आता काही महत्वाचे विचारवंत आपण इतिहास लेखनासंबंधीचे पाहणार आहोत. त्यातला आहे रेने देकार्त. 1596 ते 1650 हा त्याचा कालखंड असलेला पाहायला मिळतो. फ्रेंचचा आहे, फ्रेंच इतिहासकार आहे. त्याचं म्हणणं काय, ज्यावेळेस आपण इतिहास लेखन करत असतो तर इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध होण्यासाठी किंवा इतिहास लेखन हे चांगल्या अर्थाचं बनावं त्यासाठी आपण जे मूळ कागदपत्र असतात तर ज्या कागदपत्रांच्या आधारे इतिहास लेखन करत असतो त्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जो साधन तुम्ही वापरता ते साधनच जर चुकीचं असेल तर तयार होणारा इतिहास पण चुकीचा होणार आहे. म्हणून कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे हे खूप गरजेचं आहे असं त्याने सांगितलेलं होतं. आणि शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या पद्धतीसाठी किंवा इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून डिस्कोर्स ऑन द मेथड हा जो त्याने लिहिलेला ग्रंथ आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावतोय. कारण त्या डिस्कोर्स ऑन द मेथड मध्ये त्याने एक नियम मांडलेला आहे शास्त्रीय इतिहास लेखनासंबंधीतला, ज्याला मी निसंशयाचे तत्व असं म्हणतोय. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट निसंशयरित्या आपल्याला प्रस्थापित होत नाहीये किंवा सत्य आहे असं वाटत नाही तोपर्यंत कदापि तिचा स्वीकार करू नये. म्हणजे लक्षात घ्या, जर सपोज हा एक मला कागद सापडलेला आहे, मला वाटतं हा मुघलकालीन आहे, पण 99% मला वाटतं मुघलकालीन आहे, पण 1% वाटत नाही, मी याचा स्वीकार करू नये. इतिहास लेखनासाठी साधन वापरू नये. जोपर्यंत 100% मला वाटणार नाहीये की हा मुघलकालीन कागद आहे, 100% मला वाटणार नाही तोपर्यंत साहजिकच याचा स्वीकार करू नये. म्हणून एखादं साधन निसंशयरित्या सत्य आहे असं मनाला वाटत नाही तोपर्यंत कदापि त्याचा स्वीकार करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट आहे व्हॉल्टेअर. 1694 ते 1778 त्यांचा कालखंड असला पाहायला मिळतो. हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत, फ्रान्सचे. फ्रान्सवा मरी अर्वे असं त्यांचं नाव आहे. कॅन्डिड हा एक त्यांचा ग्रंथ आहे. बघा, इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ सत्यता आणि घटनांचा कालक्रम ह्या घटना खूप महत्व, ह्या दोन गोष्टींना खूप महत्व होतं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठ सत्यता असावी आणि घटना कालक्रमानुसार मांडल्या जाव्यात याला खूप महत्व दिलं जात होतं. पण व्हॉल्टेअरचं म्हणणं आहे की इतिहास लेखनात फक्त वस्तुनिष्ठ सत्यता आणि घटनांचा कालक्रम या दोनच गोष्टी महत्वाच्या नाहीत, तर त्याच्या सोबत समाजातील इतर ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी खूप महत्वाच्या असतील. अर्थव्यवस्था असेल, शेती असेल, रूढी परंपरा असेल, दळणवळण असेल, तेव्हाचं हवामान असेल, ह्याच्या अजून काही महत्वाच्या गोष्टी येतात त्या पण तेवढ्याच महत्वाच्या येतात. फक्त वस्तुनिष्ठ सत्यता आणि घटनांचा कालक्रम दाखवून चालणार नाहीये. ओके, सोबतच त्याने मांडलेला हा जो विचार होता, कोणता विचार, वस्तुनिष्ठ सत्यता आणि घटनांचा कालक्रम, त्याला अनुसरून व्हॉल्टेअर म्हणतोय
की बाबा मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्यानंतर इतिहास लेखनाची जी पद्धत अवलंबल्या जात होती त्या इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार हळूहळू व्हायला लागलेला होता. हळूहळू मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला लागला होता, म्हणून तर त्यामुळेच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जाऊ लागलेलं होतं. ओके, त्याच्यानंतरचा इतिहासकाराकडे जातोय आपण. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831 चा त्याचा कार्यकाळ आहे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831 चा कालखंड आहे. हा जर्मनचा आहे, बरोबर. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यावर त्याने विशेष भर दिलेला होता. या हेगेलने काय केलं होतं की आपण जे काही ऐतिहासिक वास्तव मांडतोय ते तर्कशुद्ध रीतीने मांडणे हे विशेष गरजेचं आहे असं त्याचं म्हणणं. कारण म्हणजे आधी लॉजिक लावा हो, पण तुम्हाला त्याला पुरावा द्यावा लागेल, एव्हिडन्स द्यावा लागेल, त्याच्यानंतर इतिहास म्हणून त्याची मांडणी करा असं त्याचं म्हणणं होतं. पुढे इतिहासामधून जे घटनांचे कालक्रम दाखवल्या जात असतात किंवा जो घटनाक्रम दाखवला जात असतो त्यातून मानवी प्रगतीचे टप्पे स्पष्ट होत असतात असं त्याचं म्हणणं आहे. इतिहास कसा लिहितोय आपण? कालक्रमानुसार लिहित असतो, म्हणून इतिहासाचा जो घटनाक्रम असतो तो इतिहासाचा घटनाक्रम मानवी प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो असं त्यांचं म्हणणं होतं, बरोबर. त्याच्यानंतर इतिहासाची मांडणी बदलते असं त्यांचं म्हणणं. इतिहास बदलत नाही बरं का, इतिहासाची मांडणी म्हणजे इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत जाणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी बदलते असं त्यांचं म्हणणं. लक्षात घ्या इतिहासाची मांडणी, इतिहासकाराला वेळोवेळी पुरावे उपलब्ध होतात. इतिहासकार जो असतो, इतिहास संशोधक असतात, ते बसून नसतात, रोज काही ना काही संशोधन चालू असतं, म्हणून रोज नवीन नवीन पुरावे इतिहासाचे सापडत असतात. साधं एक्झाम्पल सांगतो, हडप्पा संस्कृतीची लिपी अजूनही आपल्याला वाचता आलेली नाही. मग असा एखाद्या वेळेस तरी पुरावा भविष्यात सापडणार आहे की ती लिपी आपल्याला वाचता येईल, बरोबर. ती लिपी वाचता आली की हडप्पा संस्कृतीबद्दल अजून नव्या गोष्टी आपल्याला माहित होतील आणि हडप्पा संस्कृतीबद्दलचा इतिहास आपल्याला किंवा सिंधू संस्कृतीबद्दलचा इतिहास आपल्याला नव्याने लिहावा लागेल. म्हणजे इतिहास नाही बदलला, इतिहासाची फक्त मांडणी बदलते, म्हणून इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत जाणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी बदलते. आता याच्यावरून हा जो त्याचा मुद्दा होता, या मुद्द्यावरूनच इतर जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांचा एक विश्वास बसू लागला. कशावर? की इतिहासाच्या पद्धती ज्या विज्ञानाच्या किंवा वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या पद्धतीपेक्षा जरी वेगळ्या असल्या तरी त्या कमी पटीच्या नाहीत. म्हणजे काय म्हणणं आहे की बाकीच्या विचारवंतांना हेगेलने मांडलेल्या या विचारावरून एक विश्वास वाटायला लागला. कशावरचा आहे तो विश्वास मित्रांनो? तर तो आहे की त्यांचं म्हणणं होतं की बाबा विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत त्या श्रेष्ठ आहेत असं बरंच जण म्हणू लागलं किंवा पद्धती, बरोबर. पण विज्ञानाच्या संशोधन पद्धती श्रेष्ठ आहेत अशाचा भाग नाही, कारण विज्ञानच नवीन संशोधन करत नाहीये. जर इतिहासाची मांडणी बदलते म्हणजे इतिहासाला वेळोवेळी पुरावे मिळतात. पुरावे काय सापडतात का? नाही, पुरावे संशोधित केले जातात. मग पुरावे संशोधित केले जातात याचा अर्थ विज्ञानाच्या पद्धती पण श्रेष्ठ आहेत, फक्त इतिहासाच्या पद्धती पण श्रेष्ठ आहेत, जरी त्या विज्ञानापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या असल्या तरी. पुढे त्यांनी केलेली जी व्याख्याने आहेत किंवा त्यांचे जे लेख आहेत ते एन्सायक्लोपीडिया ऑफ थिओसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले पाहायला मिळतात. आणि त्यांचा ग्रंथ रिझन इन हिस्ट्री हा त्यांचा ग्रंथ असलेला पाहायला मिळतो. आणि त्यांनी द्वंद्व सांगितलं आहे. हेगेल यांनी एक द्वंद्ववाद सांगितलेला आहे. काय आहे द्वंद्व? त्याला डायलेक्सिस असं आपण म्हणतोय. म्हणजे एखादी घटना खरी आहे की खोटी आहे, बरे आहे की वाईट आहे, चांगले आहे की वाईट आहे, बरोबर, सत्य आहे की असत्य आहे, हे जर तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला द्वंद्ववादी सिद्धांत मांडावा लागतो असं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या विषयाच्या दोन्हीही बाजू तुम्हाला तपासून पाहाव्या लागतात. पहिल्या बाजूचं म्हणणं काय आहे हे आधीपासून तपासून पाहावं लागतं, मग दुसऱ्या बाजूचं म्हणणं काय हे पण तपासून पाहावं लागतं. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पुढे जो सिद्धांत मांडला जातो त्याला अनुसरून प्रतिसिद्धांत मांडावा लागतो. त्याच्यातूनच त्यालाच आपण द्वंद्ववाद असतो आणि यामधूनच तुम्हाला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे शोधून काढता येत असतं. म्हणून द्वंद्ववादी सिद्धांत हा खूप महत्वाचा आहे. ओके, त्यानंतरचा एक नवीन इतिहासकार आपण पाहतोय लिओपोल्ड वॉन रांकेवाला, ज्यांचा कार्यकाळ आहे 1795 ते 1886 चा कार्यकाळ त्यांचा असला पाहायला मिळतो. मित्रांनो, हे पण एक जर्मन विचारवंत आहे. जर्मनीमध्ये बर्लिन विद्यापीठामध्ये इतिहास लेखनासंबंधी जो विचार मांडला जाऊ लागलेला होता त्याच्यामध्ये यांचा लिओपोल्ड वॉन रांकेचा फार प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो.
त्यांनी इतिहास लेखनाची एक नवी चिकित्सक पद्धत शोधून काढलेली आहे की इतिहास खरंच कशा पद्धतीने लिहिला जावा अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इतिहास लेखनासाठी आपल्याला मूळ दस्तावेज वापरणं खूप गरजेचं आहे, कारण मूळ दस्तावेजाच्या आधारे आपण जे इतिहास लेखन करत असतो त्या इतिहासातून आपल्याला खरं सत्यापर्यंत जाता येत असतं. आणि म्हणून त्या मूळ दस्तावेजांचा शोध घेणं, कसून शोध घेणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक इतिहासकार, इतिहास संशोधकांचं ते महत्वाचं कर्तव्य असतं. म्हणून काय केलं पाहिजे, त्या मूळ दस्तावेजांचा कसून शोध आपण घेतला पाहिजे. ओके. त्यानंतर त्याने काल्पनिकतेवर टीका केलेली होती. इतिहासामध्ये काल्पनिकतेला वाव नव्हता, कारण जी काल्पनिकता असते इतिहासामध्ये मित्रांनो, जर तुम्ही काल्पनिकता मांडत असाल तर तुम्ही सत्यता कुठे उतरणार आहे. म्हणून वस्तुनिष्ठ सत्यता, वस्तुनिष्ठता हा जो मुद्दा आहे, बरोबर, त्या वस्तुनिष्ठता या मुद्द्याचा विचार करता काल्पनिकता आणि वस्तुनिष्ठता एका तागड्यात बसू शकत नाही, एका वाण्यात बसू शकत नाही. कल्पना करणे आणि सत्य काय मांडणे याच्यात खूप फरक आहे. म्हणून त्याने काल्पनिकतेला विरोध केला होता, कारण तो इतिहास होऊ शकत नाही काल्पनिकता म्हटल्यावर. आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्याने विशेषतः भर दिला आपल्याला पाहायला मिळतो. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अशा प्रकारचा, अँड द वर्ल्ड हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वगैरे अशा प्रकारचे दोन महत्वाचे ग्रंथ त्याने लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्याच्यामध्ये त्याचे व्याख्याने आणि लेख संग्रहित केलेले दिसून येतात. त्याच्यानंतर आपण कार्ल मार्क्स कडे सरकतो मित्रांनो. कार्ल मार्क्स हा सुद्धा एक जर्मन विचारवंत आहे. 1818 ते 1883 चा कालखंड कार्ल मार्क्सचा असला दिसून येतो. 19व्या शतकामध्ये इतिहास लेखनासंबंधी एक नवा विचार प्रवाह आलेला पाहायला मिळतो. कशामुळे? त्याने मांडलेल्या सिद्धांतामुळे. 19व्या शतकात कार्ल मार्क्सने इतिहास लेखनासंबंधी एक सिद्धांत मांडलेला आहे. पाहणार आहे ते सिद्धांत आपण काय. तो जो सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांतामुळे इतिहास लेखनामध्ये 19व्या शतकात एक नवी विचार प्रणाली आलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. प्लस याचं म्हणणं आहे कार्ल मार्क्स की इतिहास हा अमूर्त संकल्पनांचा नसतो, तर तो जिवंत माणसांचा असतो. काय म्हणतोय तो? की इतिहास हा अमूर्त संकल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे म्हणतो की नातेसंबंध, समाजामध्ये जे काही नातेसंबंध असतात ते नातेसंबंध कसे क्रिएट होतात, तर समाजामध्ये उपजीविका वाढवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी उपलब्ध असलेली जी उत्पादनाची साधने असतात, समाजामध्ये लोकांच्या उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी जी उपलब्ध उत्पादनाची साधने असतात त्या उत्पादनाच्या साधनांचं स्वरूप कसं आहे, म्हणजे खाजगी आहे, शासकीय आहे, भांडवलवादी आहे, साम्यवादी आहे, मालकी एकाधिकारशाही याची आहे, सामूहिक आहे वगैरे, म्हणजे त्या उत्पादनाच्या साधनांचं स्वरूप आणि मालकी कशी आहे याच्यावर समाजातील नातेसंबंध तयार होत असतात. समाजात विषम विभागणी होते. बघा, समाजामध्ये जे काही तुम्हाला उत्पादनाची साधने पाहायला मिळतील त्या सगळ्या उत्पादनाच्या साधनांची विभागणी ही विषमच स्तरावर झालेली पाहायला मिळते. कारण पाहतोय समाजात काही लोक खूप श्रीमंत आहेत, काही लोक मध्यम आहेत, काही लोक खूप गरीब असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ जी उत्पादनाची साधने उपलब्ध आहेत त्या उत्पादनाच्या साधनांची जी विभागणी झाली समाजामध्ये ती समान झालेली नाहीये, तर ती विषम झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. म्हणून जी विषम विभागणी झालेली आहे त्याच्यामुळे समाजामध्ये काही वर्ग तयार झालेले पाहायला मिळतात. आणि म्हणून ते जे दोन वर्ग असतात त्यातील एक वर्ग असतो मित्रांनो शोषक वर्ग, जो शोषण करणारा असतो. तर ज्यांचं शोषण होत असतं तो असतो शोषित वर्ग. म्हणून या शोषक वर्गाकडून शोषित वर्गाचं शोषण होत असतं. तर या ठिकाणी कार्ल मार्क्स म्हणतोय की हा जो शोषित वर्ग असतो एक दिवस तरी या शोषक वर्गाच्या विरोधात तो उभा राहत असतो. आणि म्हणून हा गट आणि हा गट या दोन गटांमध्ये संघर्ष होत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे कार्ल मार्क्सचं. म्हणून इतिहास म्हणजे वर्ग संघर्षांचा सिद्धांत आहे किंवा वर्ग संघर्षाचा वृत्तांत आहे, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं. आणि तो वर्ग सिद्धांत त्यांनी दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, समाजवादाचा जाहीरनामा वगैरे अशा ग्रंथांमधून मांडलेला दिसून येतो. त्यानंतर ॲनल्स प्रणाली सांगितलेली आहे मित्रांनो. ॲनल्स प्रणाली असं काही विशेष नाहीये. ॲनल्स प्रणाली जी आहे ती फ्रान्समध्ये उदयास आलेली आहे, म्हणून तिचं सगळं श्रेय ती अंमलात आणणे आणि तिचा विकास करण्याचं सगळं श्रेय फ्रेंचच्या इतिहासकारांना जातं. ॲनल्स प्रणाली असा काही वेगळा भाग नाही, सोपा आहे. आपण पूर्वी जो इतिहास लिहायचो किंवा इतिहासाचं जे फोकस केला जायचं ते राजकीय युद्ध, तशा राजकीय घडामोडी असतील, नेते राज्यकर्ते असतील, मंत्री, सेनापती, सरंजामदार याच घटकांचं वर्णन इतिहासामध्ये केलं जायचं. तर ॲनल्स प्रणालीमधून फक्त
राजकीय घडामोडी असेल, युद्ध, तह, करार, सरसेनापती, सेनापती, मंत्री वगैरे याच लोकांचा संबंध नाही, तर समकालीन हवामान असेल, दळणवळण असेल, रूढी परंपरा असतील, तिथलची भाषा असेल, तिथलचं लोकजीवन असेल, अगदी सामान्य असेल, लोकांची मानसिकता असेल, लोकांची अर्थव्यवस्था असेल, या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अनालिसिस प्रणालीमध्ये केला जातो. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात फार उशिराने झालेली पाहायला मिळते आणि हिचं सर्व जास्तीत जास्त श्रेय आहे फ्रेंच विदुषी. ही जी फ्रेंच विदुषी आहे सिमा दी बोहा किंवा तिला सिमन दी बोव्हर असं पण म्हटलं जातं. तर ही जी फ्रेंच विदुषी आहे सिमन दी बोव्हर, या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयीची महत्वाची भूमिका मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याच्यामधून स्त्रियांना एक मान सन्मान मिळावा, स्त्रियांना नोकरीची संधी असेल, स्त्रियांना समाजातील त्यांची प्रतिष्ठा असेल, त्यांचं शिक्षण वगैरे असेल, किंबहुना जो पुरुषी प्रवृत्तीतून जो इतिहास लिहिला जायचा तो न लिहिता आता स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून पण इतिहास लेखन करणे याची भूमिका तिनं सिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते. 90च्या नंतर तर आपल्याला अनेक संस्था स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्थापन होऊन एक स्त्रीवादी इतिहास लेखन, एक वेगळी परंपरा, एक वेगळा गट तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि स्त्रियांसंबंधित थोडक्यामध्ये इतिहास लेखन स्त्रीवादाच्या माध्यमातून व्हायला लागलं. त्यानंतर एक शेवटचा इतिहासकार आहे मायकेल फुको. 1926 ते 1984 कालखंड आहे. 1926 ते 1984 कालखंड तो सुद्धा फ्रान्सचा आहे. फ्रेंच विचारवंत, फ्रेंच इतिहासकार म्हणून ओळखला जातो. इतिहास लेखनासंबंधीची त्यांनी एक आधुनिक कालखंडामध्ये एक नवी संकल्पना त्यांनी मांडलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की इतिहासामध्ये आपण जो घटनांचा कालक्रम मांडत असतो तो घटनांचा कालक्रम पूर्णपणे चुकीचा आहे. डायरेक्ट त्यांनी शाप इकडे तरी व्हॉल्टेअरने काय म्हटलेलं होतं की फक्त कालक्रम मांडू नका असं म्हणणं होतं, पण इकडे मायकेल फुको तर म्हणतो घटनांचा कालक्रम हा चुकीचा आहे, ती पद्धत चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुरातत्व जे असतं अंतिम सत्यापर्यंत जाणे हेच पुरातत्वाचं अंतिम उद्दिष्ट नाही. एखाद्या घटनेच्या सत्यापर्यंत पोहोचणे हेच पुरातत्वाचं अंतिम उद्दिष्ट नसून भूतकाळामध्ये जे काही स्थित्यंतर आहे त्या स्थित्यंतरांचं म्हणजेच घडामोडींचं, घडून गेलेल्या घटनांचं स्पष्टीकरण देणे हे पुरातत्वाचं अंतिम उद्दिष्ट आहे असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळेच त्यांची जी इतिहास लेखन पद्धती आहे मायकेल फुकोची, त्या इतिहास लेखनाला एक आपण वेगळं नाव देतोय आणि त्यांनी काही गोष्टींकडे फोकस केलेला आपल्याला पाहायला मिळते. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांचा ग्रंथही असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मनोविज्ञान किंवा मनोविकृती असलेला वैद्यकशास्त्र आणि तुरुंग व्यवस्था या गोष्टींकडे कोणत्याही इतिहासकारांनी फोकस केलेलं नव्हतं, जे मायकेल फुको या इतिहासकाराने फोकस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला एका इतिहासकारांमधून एक नवी संकल्पना उतरत गेलेली पाहायला मिळते इतिहास लेखनासंबंधी. आणि म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये कला, साहित्य, स्थापत्य, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्राचे इतिहास तयार होताना पाहायला मिळतात. म्हणून इतिहासाची व्यापकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हे दिसून येते. ओके, तर अशा पद्धतीने एकूण जो इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा चॅप्टर आहे मित्रांनो, तो फोकस करता येतो. एक समरी स्वरूपामध्ये आपल्याला तो पाहता येतो. ओके, जर काही अडचणी असतील तर कॉलवर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. धन्यवाद.